मंडळी, महान लोक त्यांच्या विचारांमुळे ओळखली जातात आणि महान राष्ट्र तिथे असलेल्या भव्य दिव्य वास्तूंमुळे. जेवढं मोठं राष्ट्र तेवढ्या मोठ्या इमारती. म्हणजे आज पण आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेलो की आपल्याला अभिमान वाटेल अशा टोलेजंग आकर्षक शासकीय इमारती दिसत असतात. पण ग्रामीण भागात मात्र शासकीय इमारती म्हणजे तुटकं फुटकं फर्निचर, कळकट मळकट रंग उडलेल्या भिंती, थोडक्यात काय कुठेतरी अशी तुटकी फुटकी वास्तू आपल्याला दिसते. मित्रांनो, कर्जत जामखेड मधल्या सुद्धा शासकीय इमारतींची अवस्था अशीच होती. पण 2019ला रोहित दादांनी हे चित्र पुसून नवं चित्र साकारायला सुरुवात केली. आता याला 5 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं हे नवं चित्र कसं आहे ते या व्हिडिओतून बघूयात. चला. आपल्या तालुक्यातलं कार्यालय साधं असेल तर वाईट वाटतं, पण तेच कार्यालय प्रशस्त भव्य दिव्य असेल तर अभिमान वाटतो. हाच विचार करून रोहित दादांनी सरकारी इमारतींची नव्याने आखणी करायला सुरुवात केली. त्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायती या नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेतच, पण इतरही इमारतींचा समावेश आहे. मंडळी, व्हायचं काय माहिती आहे का की पंचायत समितीच्या आधीच्या इमारतीमध्ये जागा अपुरी पडायची आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. शिवाय कामासाठी येणाऱ्या लोकांनाही त्रास व्हायचा, म्हणून रोहित दादांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही पंचायत समित्यांचा दुसरा मजला मंजूर करून घेतला. त्यासाठी इतका निधी आणला आणि हे काम पूर्ण पण केलं. या सगळ्यांसोबतच त्यांनी इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय केली. कर्जत नगरपंचायत आणि जामखेड नगर परिषदेच्या सुसज्ज इमारतीसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी आणून हे काम पण पूर्ण केलं. तिथेही नागरिकांना बसण्याची सोय आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात आलं. विविध कारणांनी लागणारे 7/12 उतारे, दाखले, जमिनीच्या नोंदी यासाठी लोकांची तलाठी कार्यालयात नेहमीच गर्दी असते. परंतु कर्जत जामखेड मधलं तलाठी कार्यालयांची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली होती. तलाठ्यालाही बसण्यासाठी धड जागा नव्हती. त्यामुळे रोहित दादांनी कर्जत जामखेड मध्ये 47 तलाठी कार्यालयांसाठी नव्या इमारती बांधण्याचं काम हाती घेऊन त्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या नवीन कार्यालयामध्ये लोकांनाही बसण्याची सोय, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. याशिवाय कर्जत जामखेड तालुक्यातल्या 33 ग्रामपंचायतींना आता स्वतःची हक्काची इमारत मिळणार आहे. त्यापैकी 25 इमारतींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे आणि पुढचं असंच काम मोठ्या पद्धतीत अजून सुरूच आहे. या इमारती राजीव गांधी भवन म्हणून ओळखल्या जाणार आहेत. याशिवाय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या अंतर्गत देखील 8 ग्रामपंचायतींसाठी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. रोहित दादांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून आणि KGIDFच्या माध्यमातून कर्जत जामखेड मधल्या प्रांताधिकारी कार्यालयासह इतर काही सरकारी कार्यालयांना आणि काही आध्यात्मिक स्थळांनाही रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळं कसं दिसायला एकदम छान, सुंदर, भारी दिसतंय. मंडळी, रस्ते असतील, शासकीय इमारती असतील किंवा पायाभूत सुविधा असतील, यांची कामं जी असतात ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून म्हणजे PWD कडून करण्यात येतात. पण त्यांच्याच कार्यालयासाठी जामखेडमध्ये साधी हक्काची इमारत पण नव्हती. रोहित दादांनी या विभागासाठी प्रशस्त इमारत उभारण्यासाठी 1.62 कोटी इतका भरीव निधी मंजूर करून आणला. मंडळी, हे तर सोडा, जिथं लोकांना न्याय मिळतो ना त्या जामखेड न्यायालयाच्या सुद्धा इमारतीतलं फर्निचर आणि इतर अनेक कामे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली होती. रोहित दादांनी या कामासाठीही 10.21 कोटींचा निधी आणून ही कामं पूर्ण केली. यामुळे न्यायासाठी लढणारे वकील, न्याय मिळवण्यासाठी येणारे पक्षकार, न्यायाधीश आणि न्याय प्रक्रियेतील कर्मचारी या सर्वांनाच खऱ्या अर्थी न्याय मिळाला. कोविड काळात रोहित दादांनी मतदारसंघात जम्बो कोविड सेंटर उभारून लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळवून दिली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यासोबतच आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कर्जत आणि जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयाचं रिन्युवेशन करून त्यांची क्षमताही प्रत्येकी 100 खाटांपर्यंत वाढवण्यात आली. तसंच मिरज गावामध्येही 3रं उपजिल्हा रुग्णालय उभारायला सुरुवात केली. मंडळी, आणि आता झालंय काय माहिती का, या तिन्ही हॉस्पिटलच्या इमारती आकार घेत आहेत आणि एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी दिसतील इतक्या सुंदर बांधण्यात आलेत. मंडळी, आज महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय दिसते आणि या सगळ्यामुळेच अंत्यविधीच्या वेळी सगळ्यांनाच खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच रोहित दादांनी अंत्यविधीसाठी सर्व सुविधा असलेली स्मशानभूमी उभारण्याचं काम जामखेड शहरात हाती घेतलं. सुरुवातीला जागेची अडचण होती, पण रोहित दादांनी स्वतःच्या खर्चातून आणि काही व्यापारी बांधवांच्या सहकार्यातून जवळपास 1 एकर जागा विकत घेतली आणि याच जागी 2 कोटी रुपये निधी खर्चून शहरासाठी स्मशानभूमीचं काम करून घेतलं. मंडळी, आता या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड, पिण्याचं पाणी, बसण्यासाठी जागा, पार्किंगची सोय, एक खोली हे सगळं उपलब्ध करून दिलं.
मंडळी, देशाच्या विकासात छोट मोठे व्यवसाय व्यापारी यांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे मतदारसंघातही व्यवसाय वाढावेत आणि युवांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रोहितदादांनी कर्जत आणि जामखेड इथं व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, ग्राफिक्सच्या माध्यमातून हे जरा डिटेल बघा, तुमचे डोळे उघडेच्या उघडे राहतील. मंडळी, आता जामखेड एसटी स्थानकाचं सुद्धा रिन्युएशन करण्यात येत असून या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करून आणले आणि तिथं 28 गाळे काढण्यात येत आहेत. आता होणार काय आहे की व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा आता इथे गाळे काढता येणार आहेत. मित्रांनो, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवांना ते देण्यात येणार आहेत. त्यामुळे विकास करताना प्रत्येक घटकाचा विचार आमदार रोहितदादांनी बारकाईने केल्याचं दिसून येतं. मंडळी, आपल्या भारतामध्ये खूप सण समारंभ साजरे होत असतात, पण लग्न, हळदी, वाढदिवस किंवा अशा प्रकारचे छोटे मोठे घरगुती कार्यक्रम मंगल कार्यालयात साजरे करणं सामान्यांना मात्र परवडत नाही. पण या माणसाने याच्यावर पण तोडगा काढलाय. अहो, यासाठीही रोहितदादांनी 1.5 कोटी खर्चून जामखेडमध्ये सुंदर असं सामाजिक सभागृह उभारलंय. ते सभागृह 1012 स्क्वेअर मीटरचं असून तिथं आता 500 लोक रिलॅक्स मध्ये बसू शकतात. मंडळी, आपल्यापैकी अनेक जण असे असतात की ताण लागली की विहीर खोदतात, पण आपले दूरदृष्टीने काम करणारे रोहितदादा मात्र सगळी सोय आधीच करून ठेवतात. म्हणूनच त्यांनी कर्जतमध्ये अत्याधुनिक अग्निशामक केंद्राला मंजुरी आणून त्यासाठी सुसज्ज अशी इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधलं. मंडळी, एवढंच नाही बरं का, तर वाचाल या सुविचाराचा खरा अर्थ उच्च शिक्षित असलेल्या रोहितदादांना चांगला माहिती आहे. म्हणूनच 1,20,00,000 रुपयांचा भरघोस निधी आणून त्यांनी जामखेड शहरात भव्य अशा सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभी केली. यामुळे स्पर्धा परीक्षांसह इतर विविध परीक्षांची तयारी करणारे युवा आणि विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी प्रायव्हेट लायब्ररीमध्ये खर्च करण्याची गरज लागणार नाही. शिवाय पूर्वी कर्जतला मंजूर झालेल्या वाचनालयामध्ये अनेक त्रुटी होत्या. मग रोहितदादांनी त्यामध्येही स्वतः लक्ष घालून ते परिपूर्ण करून घेतलं. लवकरच या वास्तू पण विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील. म्हणजे कसं, रोहितदादांनी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केलेत. तुम्ही फक्त बोला, सांगा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. मंडळी, कर्जत मधल्या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून 950 इतकी बैठक व्यवस्था असलेलं भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात आलं आणि यामुळे तिथल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. तज्ज्ञांची व्याख्याने किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा वापर करता येणार आहे. मंडळी, यावरूनच रोहितदादांचं मतदारसंघामधलं युवा पिढीच्या भविष्यासाठी किती काटेकोर नियोजन सुरू आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. कर्जत आणि जामखेडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 14 शाळा असून तिथं 28,000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंडळी, आणि या सर्व शाळांमध्ये रोहितदादांनी स्वखर्चातून आणि CSR निधीतून मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधली आहेत. मंडळी, तुम्हालाही माहितीच असेल की बारामतीतली सरकारी कार्यालय ही राज्यातल्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय असतात. त्यांचं डिझाईन, त्यांचं नियोजन, नैसर्गिक खेळती हवा आणि सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक कसा वापर होईल याचा सखोल विचार त्यात केलेला असतो. हा बारामती पॅटर्न आज कर्जत जामखेडमध्ये पण बघायला मिळतोय. बारामतीच्या धर्तीवर कर्जतलाही विविध सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार रोहितदादांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचं काम हाती घेतलं आणि त्यासाठी 4.99 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला. ही एखाद्या 5 स्टार हॉटेल सारखी दिसणारी भव्य प्रशासकीय इमारत कर्जतकरांसाठी रोहितदादांनी दिलेलं एक अनमोल गिफ्ट आहे. मंडळी, या इमारतीच्या माध्यमातून अनेक कार्यालय एकाच छताखाली येणार आहेत आणि हे सगळं कसं एकदम आता भारी दिसणार आहे. मंडळी, यामुळेच आता लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचून त्यांची कामही वेगानं मार्गी लागणार आहेत. म्हणूनच येत्या काळात जामखेडमध्येही अशीच इमारत बांधण्याचं रोहितदादांचं नियोजन आहे. मतदारसंघात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यातील किंवा केंद्रातील मंत्री, उच्च पदस्थ अधिकारी किंवा इतर VIP मंडळींचा दौरा झाला तर या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक निधी त्यांच्याकडून पदरात पाडून घेता येतो आणि म्हणूनच मतदारसंघात असे VIP मंडळींचे दौरे वाढावेत आणि या सगळ्याचा फायदा मतदारसंघाच्या विकासासाठीही व्हावा. यासाठी कर्जत आणि जामखेडमध्येही रोहितदादांनी VIP मंडळींसाठी प्रशस्त अशी विश्रामगृहांची उभारणी केली आहे. त्यासाठी 8.68 कोटी रुपये इतका निधी खर्च केलाय. मंडळी, कसं असतं ना, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय उत्तम झाली ना तर त्यांची धावपळ जरा कमी होते. मग नागरिकांना आपोआपच चांगली सेवा मिळते. त्यामुळे आपल्या रोहितदादांनी मतदारसंघात निवासस्थानाच्या उभारणीसाठी भव्य भरीव निधी आणला आणि विविध सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानं उभारली. बघा मंडळी, रोहितदादांनी एवढा घसघशीत निधी आणलाय
मंडळी, यापैकी दोन्ही तालुक्यातलं पोलीस निवासस्थानाचं काम पण पूर्ण झालंय आणि ही निवासस्थाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी सुद्धा दिलेली आहेत. तर इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचं पण काम वेगानं सुरू आहे आणि तेही लवकरच पूर्ण करण्याचा आमदार रोहितदादांचा प्रयत्न सुरू आहे. कसं व्हायचं, राहण्यासाठी चांगली व्यवस्थाच नाही म्हणून पूर्वी अधिकारी कर्जत जामखेडला प्राधान्यच देत नव्हते, परंतु आज हे चित्र एकदम बदललंय. अधिकारी आणि कर्मचारी कर्जतला प्राधान्य देत आहेत आणि आम्हाला पण इथंच पाठवा म्हणून शिफारस करतायत. बऱ्याच वेळेला होतं काय, अधिकाऱ्यांना दमदाटी केली, धमकी दिली, त्यांच्यावर दहशत असली तर कामं होत नाहीत. उलट अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिलं, विश्वासात घेतलं आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर ते पूर्ण क्षमतेने आपलं योगदान देतात. हा पवार साहेबांचा अनुभव आहे. त्याचाच अवलंब रोहितदादा कर्जत जामखेडमध्ये करताना दिसतात. त्याचबरोबर चांगले अधिकारी आणून त्यांच्या मार्फत मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचं कामही रोहितदादा उत्तम पद्धतीने करतायत. मंडळी, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा उभारणं हे देश उभारण्यासारखं असतं. रोहितदादांनी आता कर्जत जामखेडमध्ये जोमाने या पायाभूत सुविधा उभारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत जामखेडचं नाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर विकसित मतदारसंघ म्हणून ठळक अक्षरात लिहिलं जाईल. मंडळी, एखादा कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासाठी नवीन घर बांधतो. दादांनीही मतदारसंघासाठी भव्य इमारती बांधल्या. मंडळी, मतदारसंघाला कुटुंबाप्रमाणे जपणाऱ्या दादांना आता महाराष्ट्राचा नेता बनवायचं आहे. म्हणून आता मतदारसंघाची जबाबदारी ही कर्जत जामखेडकरांनीच घेतली आहे आणि दादांना महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्याचं बळ द्यायचं ठरवलंय. म्हणूनच शब्द देऊन तो पुरा करणाऱ्या दादांसाठी ठासून सांगतो की दिल से वादा फिर से दादा.